ठेवण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत. तरी सर्वांना जो त्रास होतोय त्याबद्दल मी शासनातर्फे आणि आमच्या पोलीस दलातर्फे आपलं माफी मागतो. कारण आम्ही तुमच्या गोष्टी माणसं आहोत. त्यामुळे काही गोष्टी आम्हाला कायद्याच्या चाकोरीतून बघाव्या लागतात. कारण त्यामुळे बोलताय हां सर, ज्या गोष्टी हा युनिफॉर्म आल्यानंतर त्या ह्यातले काही तरुण मंडळी पोलीस मार्गदर्शन करतायत. येऊ शकतील. परीक्षा पास झाल्यानंतर कोणत्याही मार्गाने शूटिंग मी व्हिडिओ काढतोय, तुम्हाला अशा पाठवून वेळी हा युनिफॉर्म घातल्यानंतर आम्हाला काही कायद्यात बंधनं येतात. काही कोर्टाच्या काही डायरेक्शन्स असतात आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याबरोबर आचरण करून बोलणी करून काही मार्ग काढावे लागतात. तर सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि उद्याच्याला आपण शांततेत या ठिकाणी आंदोलन करायचं आहे. आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत आपले जे नेते मंडळी आहेत त्यांची आम्ही भेट कशी होईल या पद्धतीने या प्रकारची आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह भूमिका या ठिकाणी घेऊ. तर आपल्या सर्वांचं आता साहेबांनी माफी मागून शब्द प्रयोग केला. सर, माफी मागायची गरज नाही. माफी म्हणजे नाही, तुम्ही मनाचा मोठेपणा आहे तुमचा. पण तुम्ही आमच्याबद्दल प्रयत्न करताय. तुम्हीच नाही तर तुमचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा प्रयत्न करतायत, हे नक्की आहे. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यासारखी पोलीस देवदुर्लभ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी म्हणता येईल अशी मुंबईसारखी पोलीस दुसरीकडे भेटू शकत नाही. एवढं सहृदयतेनं तुमच्याशी आमच्याशी नातं यांनी ठेवलेलं आहे. आणि आपण आजच्या तारखेमध्ये गोविंदराव टोंपे, निलेश वसावे कोण होते सोबत तुमच्या, काजल बुट्टे आणि गोविंदराव टोंपे यांनी माननीय मंत्री भरत शेठ गोगावले साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांनी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगितलंय की उद्याच्याला यावर नक्कीच काहीतरी मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यांची कायम सपोर्टिव्ह भूमिका आहे. आणि बाबा आता उद्या भरत शेठना इथं भेटायला सुद्धा आणतील. त्याच्यामुळं बाबांनी फोन केला होता. बाबांची आठवण पण केले. बाबा म्हणजे माय आहे आपली. माय आले आता आपल्याला कुणी काही करणार नाही. माय म्हणजे दुधावरची साय. आता एवढी मायना आमची राहायची खायची व्यवस्था कुठं करावं एवढीच माय अपेक्षा. आता आपलं आंदोलन तूर्त आजच्या तारखेमध्ये आपण इथे थांबवतो आणि उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातल्या हजारो प्रशिक्षणार्थ्यासह उद्या आपल्या आझाद मैदानामध्ये तिसऱ्या दिवशी आपण दाखल हो. आणि शांततेचं आपण सर्वांनी प्रदर्शन केलं. पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि आपण आता आपापल्या निवासाला जावं अशा प्रकारचे बाबा बोलणार मुलींना विनंती आहे माझी आपण आपापल्या पद्धतीनं शिस्त पद्धतीनं आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण सहकार्य झाले. साहेबांचे मला पण आभार व्यक्त करतो. आणि या भागातील पोलीस डिपार्टमेंटचं जेवढी सहकार्य करण्यात आलं अशा सहकार्य साहेब आमचं या आंदोलन यशस्वी आपण करावं अशी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो. सर्वांना विनंती आहे की शांत आणि सेवे पद्धतीने प्रत्येक वस्तू बोलवून वस्तू आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येकाने मांडावी. एकामेकांना सोबत संकट घेऊन ज्या पद्धतीने आला त्याच पद्धतीने पुन्हा सुखरूप गावी पोहोचत करतो. एकामेकाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय बाबा. एक फक्त पोलीस प्रशासनाला मी नम्रपणे सांगू इच्छितो, आम्ही आता एकतर GR घेऊन जाऊ नाहीतर जेलमध्ये जाऊ या भूमिकेतून आला. जोपर्यंत आमचा कटाव होतोय तोपर्यंत लढता नाहीतर जेलमध्ये जाता. बरोबर आहे का नाही?